तर नमस्कार पब्लिक, मी तुमचा आदिवासी पोऱ्या हुशार धूम. तर मित्रांनो, आज न्यूजपेपर वाचत असताना या बातमीकडे माझे लक्ष गेले. ती म्हणजे दुर्गम व आदिवासी भागासाठी 100 मिडी बसेस देण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्याच्या परिवहन मंडळामध्ये पहिल्यांदाच 8,300 बसेस दाखल होणार आहेत. त्यापैकी 100 बसेस ह्या दुर्गम व आदिवासी भागासाठी देण्यात येणार आहेत, अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री माननीय प्रताप सरनाईक यांनी दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी केली. ही फक्त घोषणा आहे की खरोखर आदिवासी भागासाठी बसेस मिळणार का, याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. दुसरीकडे आपल्या आदिवासी पेठ सुरगाणा तालुक्यामध्ये बघितले तर बसेसची कंडिशन खूप बिकट आहे. एखादी बस जर गावाला गेली असेल तर उद्या ती येणार की नाही याची पण गॅरंटी नसते. आणि विद्यार्थ्यांना ऐनवेळी परीक्षेच्या कालावधीमध्ये बसेस मिळत नाही. काही वेळा बसेसमध्ये खूप गर्दी राहते, त्यामुळे काही विद्यार्थ्यांना बसमध्ये घेतले जात नाही किंवा काही बसेस ह्या बिघडून मध्येच पडतात. अशा प्रकारच्या आदिवासी पेठ सुरगाणा तालुक्यातील विद्यार्थ्यांना या परिस्थितीचा सामना करावा लागतो. तर याकडे आदिवासी लोकप्रतिनिधी तसेच आदिवासी तरुणांनी लक्ष दिले पाहिजे. जय जोहार, जय आदिवासी.